केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याला आज चालक मालक संघटनेच्या वतीने तीव्र विरोध केला जात असून आज हिंगोली जिल्ह्यातील चालक मालक संघटनेच्या वतीने मोटार वाहन कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण 51 पेट्रोल पंपांपैकी 12 पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा आहे, तर उर्वरित सर्व पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलचा साठा नसल्याने हे पेट्रोल पंप बंद अवस्थेमध्ये दिसून आले। यामध्ये हिंगोली शहरातील नाईकनगर बस स्थानक समोरील पेट्रोल पंप यासह इतर पेट्रोल पंप बंद पडले आहेत। यामुळे नागरिकांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागला। याबाबतचा आढावा आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी घेतलाय, पाहूयात। केंद्र सरकारने जे हिट आणि रनचा जे 2024 मध्ये कायदा लागू केलेला आहे चालकासाठी, तर आज हिंगोली शहरासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये मालक आणि चालक यांनी पूर्णतः चक्काजाम केलेला। तर हिंगोली येथील अकोला बायपास जवळील बासंबा फाट्याजवळ डेंटल कॉलेजच्या समोर सर्व ड्रायव्हरनी आणि संघटनेने चक्काजाम आंदोलन सुरुवात केली आहे। तर याचाच प्रसार तुम्ही बघू शकता। शहरामध्ये पूर्ण 51 पेट्रोल पंप आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये 51 पेट्रोल पंप आहे, त्यापैकी फक्त 12 पेट्रोल पंप हे चालू आहेत। तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्णतः रांगा लागलेल्या आहे। तर काही आपल्यासोबत ड्रायव्हर चालक आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की जे सरकारने जे कायदा लागू केलेला आहे या संदर्भामध्ये काय सांगणार। हे कायदा जे लागू केलेला आहे ते कायदा जे योग्य आहे का कसं आहे? जो केंद्र सरकारने हिटा कोणत्याही व्यक्तीला जीव मारण्याची कोणाचीच म्हणजे अशी इच्छा नसते। जर रोडच्या गाडीच्या समोर कुत्रा जरी आला तर आपण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो। कोणताही व्यक्ती जाणून बुजून हे काम करत नाही। हा पूर्ण तांत्रिक गोष्टी असल्यामुळे कधी एखाद्या वेळेस अपघात घडतो आणि अपघाताच्या वेळेस जर समजा हा जो कायदा लागू केला आहे असल्यामुळे आणि रियालिटी आहे, जेव्हा ड्रायव्हर इथं पंपावर ड्रायव्हरच डिझेल आणि पेट्रोल पोहोचती करतात आणि तेच जर स्ट्राईकवर गेले तर पंपावर डिझेल आणि पेट्रोल कुठून येणार। आता नाईकनगरच्या ज्यावेळेस मी पेट्रोल पंपावर गेलो होतो त्यावेळेस तिथं बघितलं अक्षरशः ॲम्ब्युलन्स तिथं आलेली होती आणि ॲम्ब्युलन्सला पेट्रोल आणि डिझेल भेटलं नाही। ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। जी जीव वाचवणारी रुग्णवाहिका आहे तिलाच जर डिझेल आणि पेट्रोल नाही तर हा जो कायदा आहे हा जीव वाचवण्याचा आहे की जीव मारण्याचा आहे हा मला काहीच कळत नाही। सरकारचा हा पूर्ण केंद्र सरकारचा पूर्ण जो आहे तो पूर्ण चुकीचा निर्णय आहे। माझं नाव नारायण मोहटे, मी आदर्श कॉलेजमध्ये शिकतो। कॉलेजून येता वेळेस आमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी पेट्रोल संपलं होतं। तिथून आम्ही खुराच्या पेट्रोल पंपावर गेलो तर तिथे मिळत नाही असं सांगितले त्यांनी। तिथून इथं आलो तर इथं पण म्हणतायत पेट्रोल मिळत नाही। आता गाडी घरी न लागला माल टाकला पायाने। घर आमचं इथं नाईकनगर नाव आहे थोडं हाऊस चाललेली आहे। आम्ही जास्त आमची काय 300-400 मजुरी करणार आम्ही माणसं आणि त्यात डिझेल टाकायसाठी भरपूर परेशान चालू आहे। आणि हा जो कायदा काढलेला आहे यात सगळ्या ड्रायव्हर लोकांना भरपूर अडचण आहे आणि हा कायदा रद्द करावा अशी विनंती आहे। 51 पेट्रोल पंप आहे तर त्यापैकी 12 पेट्रोल पंप चालू आहे। तर त्या 12 पेट्रोल पंपावर काळा बाजारानुसार जे आहे तर कॅनीने गाडीमध्ये टाकून, 4 व्हीलर गाडीमध्ये टाकून कॅनीने पेट्रोल डिझेलचा जो आहे तर कार्य चालू आहे। तर त्याच अनुषंगाने तुम्ही बघितलेलं आहे की इथं 2 व्हीलरवाले असो किंवा ऑटो चालक असो किंवा 4 व्हीलर असो, सर्वजण या जे सरकारने काढलेला जे कायदा आहे याचा विरोध करत आहे। आणि जर लवकरात लवकर जर सरकारने याच्यावर योग्य निर्णय जर नाही घेतला तर सर्व ड्रायव्हर संघटनेने असे सांगितलेलं आहे की पूर्ण शहरासह पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये चक्काजाम केल्या जाईल आणि याचाच जो प्रसार आहे तर मानवाच्या आरोग्यावर होऊ शकते। आता तुम्ही जर बघितलं तर ॲम्ब्युलन्स ही नाईक पेट्रोल पंपावर आली होती, परंतु तिथं पेट्रोल नसल्यामुळे त्या ॲम्ब्युलन्सला तिथून वापस जाणं पडलं। तर यामध्ये जर एखादा आरोग्याचा जर पेशंट असेल, सिरियस जर पेशंट असेल तर याच्यामध्ये त्याची जीव पण गेला असता। अशा पद्धतीचं एक
वेगळंच वळण या कायद्यामुळे वेगळं वळण लागलेलं आहे. आता बघूया की शासन या कायद्यावर कोणता निर्णय घेते हे बघणं तेवढंच महत्वाचं आहे. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली.